स्पर्धा क्रमांक 2 प्राजक्ता सचिन सुरवसे. उपस्थित सर्वांनाच माझा मनपूर्वक नमस्कार. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर व्हेन समथिंग हॅज नो क्युअर. म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे ज्यावेळेस एखाद्या गोष्टीवरती उपाय नाही. म्हणजेच काय तर ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीची काळजी घेतो त्यावेळेस ते आजार झाल्यानंतर त्याच्यावरती उपाय घेण्यापेक्षाही चांगलं असतं. म्हणून प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे HIV एड्स. HIV एड्स हा एक अशा प्रकारचा आजार आहे जो पटकन लोकांना दिसून येत नाही. HIV म्हणजेच काय तर ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. म्हणजेच काय तर HIV हा एक व्हायरस आहे, हा एक विषाणू आहे जो एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. तो प्रवेश केल्यानंतर माणसाच्या शरीरातील इम्युनो पॉवर जी आहे ती कमी व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर कालांतराने माणसाला असं समजतं की आपल्याला एड्सची लागण झालेली आहे. एड्सची लागण ज्यावेळेस माणसाला होते त्यावेळेस त्या माणसामधील प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे अगदी रोगांचा समूह त्या माणसाच्या शरीरामध्ये व्हायला सुरुवात होते. म्हणजेच काय तर ज्यावेळेस अनेक प्रकारचे रोग त्या माणसाच्या शरीरात उद्भवतात त्यावेळेस त्या माणसाला कळतं की आता आपल्यामध्ये प्रतिकारक शक्ती नाही एखाद्या रोगाशी लढण्याची. पण हेच जर आपण एखाद्या गोष्टींची पूर्वतः काळजी घेतली की बाबा जर मी या गोष्टी केल्या तर मला हा आजार होणार नाही तर कदाचित आपल्यामधील काही लोकांना एड्सची बाधा होण्यापासून आपण रोखू शकतो. म्हणजेच काय मित्रांनो, एड्स हा एक आजार आहे. एड्स म्हणजेच काय तर इक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. हा जो आहे तो एका व्हायरसमुळे होतो. त्या व्हायरसचं नाव आहे HIV. अजून एड्स यामधलं अंतर जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर HIV हा एक व्हायरस आहे पण एड्स हा एक सिंड्रोम आहे जो HIV पासून होतो. तर मग हे HIV झाल्यानंतर सुद्धा आता तुमच्या आमच्यामधून जर एखाद्याला HIV झालं तर आपल्या समाजाचा असा दृष्टिकोन आहे की बाबा ह्या माणसाला जर HIV झालंय तर हा माणूस नक्कीच या माणसाला नक्कीच एड्स सुद्धा झाला असेल. म्हणून माणसं त्याच्यावरती बहिष्कार घालतात, त्याच्या जवळ जाणं टाळतात. म्हणजेच काय तर समाजामधील लोकांना असं वाटतं की एड्स अजून HIV हा एकच असून सर्व प्रकारे जर एखाद्या माणसाला HIV झालं तर त्या माणसापासून लगेच एखाद्याला HIV होतो. तर तसं नाही मित्रांनो, HIV होण्यामागे एक वेगवेगळी कारणं आहेत. त्या कारणांची जर नोंदणी तुमच्या समोर करावीशी वाटली तर ते म्हणजे अलैंगिक संबंध, दूषित रक्त व दूषित सुयांचा वापर. इतकंच नव्हे तर ज्यावेळेस एखाद्या आईला HIV होतो त्यावेळेस त्याच्या गर्भामध्ये असणाऱ्या मुलाला सुद्धा HIV होईल असं नव्हे. एखादी आई जिला HIV झालेला असतो ती सुद्धा एका अगदी HIV न झालेल्या मुलाला सुद्धा जन्म देऊ शकते असं आपल्या संशोधकांनी आपल्याला सांगितलंच आहे. हे अगदी संशोधकातूनच आपल्या समोर आलेलं आहे. इतकं सांगत असताना मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला एड्स किंवा HIV होतं त्यावेळेस त्या व्यक्तीशी संवाद साधून त्याची मानसिकता, त्याची शारीरिक अवस्था सुद्धा आपल्याला समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. जर एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये आजार असेल तर मग त्या माणसाला एक वेगळ्या प्रकारचा आधारस्तंभ म्हणून आपण त्याच्या पाठीशी उभारणं गरजेचं वाटू लागतं. आता काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे, आमच्या शेजारी एका व्यक्तीला एड्स झालं होतं. एड्स झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्लीबोळात फिरलं की बाबा त्या व्यक्तीला एड्स झालं त्याच्या घरी जाऊ नका, त्यांच्या घरात काही खाण्याची गोष्ट देऊ नका किंवा त्यांच्या घरातील काही खाण्याची गोष्ट घेऊ नका. म्हणजेच काय तर प्रत्येक लहान मूल विचारत होते की आई एड्स म्हणजे काय. त्यावेळेस त्या आईने म्हणलं एक खूप तुला काय समस्या यातलं ह्या विषयी बोलायचं नाही. म्हणजेच काय तर कुठेतरी ज्या लहान मुलांना एड्स विषयीची जनजागृतता स्वतःच्या पालकांनी केली पाहिजे ती तिथं केली जात नाहीये. ती करणं कुठेतरी आम्हाला गरजेचं वाटू लागतं जेणेकरून जो व्यक्ती आज आपल्याला विचारतो की एड्स म्हणजे काय त्याला जर आपण ते एड्स विषयीची माहिती दिलं नाही तर काही वर्षानंतर त्यांनी त्या गोष्टींची काळजी न बाळगता कदाचित त्यालाही एड्स होण्याची शक्यता आपल्याला दिसून येऊ शकते. जर आपल्याला एड्स किंवा HIV या गोष्टींपासून दूर जायचं असेल तर मग त्या गोष्टींवरती उपाय म्हणून काय करता येईल. ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीशी लैंगिक संबंध साधतो त्यावेळेस ते लैंगिक संबंध साधत असताना सुरक्षितता बाळगणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण पाहू शकतो की दूषित रक्तामुळे सुद्धा एड्स अजून HIV हे पसरू शकतं. म्हणजेच काय तर ज्यावेळेस रक्तदान आपण करतो त्यावेळेस आपण स्वतः ह्याची काळजी बाळगणं गरजेचं आहे की बाबा माझ्या रक्तामध्ये तर काही दोष नाही, मला तर HIV ची लागण नाही ना, हे माणसाने दर्शकता बाळगूनच आपलं रक्त समोरच्याला दिलं पाहिजे. इतकंच नव्हे तर आजकालच्या आपल्या आधुनिक युवकांमध्ये असा नवीन एक फॅड आहे तो म्हणजे हातावरती टॅटू काढण्याचा. टॅटू काढत असताना अनेक प्रकारे लोक सुयांचा वापर करतात.
पण ती सुई एकापासून जर दुसऱ्यासाठी वापरली जात असेल, अजून जर एकाला ते HIV ची लागण असेल तर त्याच्यापासून दुसऱ्याला सुद्धा होऊ शकते. या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मध्ये जागरूकता जागली पाहिजे. अजून आपण पाहू शकतो की आता काही दिवसांपूर्वीच म्हणजे 1 डिसेंबर दिवशी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला. या एड्स दिवशी जर एक विशेषतः गोष्ट जर मी तुम्हाला सांगायची म्हणली तर आपल्या सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल म्हणजेच काय तर सरकारी दवाखान्यात एक मोठी रॅली काढण्यात आली. त्या रॅलीमध्ये प्रत्येक युवकाला, प्रत्येक शिक्षकांनी व तिथं उपस्थित प्रत्येक डॉक्टरांनी एक वेगळ्या प्रकारची जागरूकता जागवण्याचं काम केलं. एड्स कशामुळे होते किंवा एड्स आपण रोखण्यासाठी काय काय केलं पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी तिथे सांगण्यात आल्या. पण ह्या गोष्टी तिथे उपस्थित प्रत्येक युवकांनी आपल्या मनात घेणं गरजेचं आहे. काही वेळेस एड्स किंवा HIV विषयी बोलत असताना प्रत्येकाच्या मनात एक प्रकारची लाज निर्माण होते की बाबा ह्या गोष्टी अशा आहेत, ह्या गोष्टीत पडणंच विचित्र आहे. पण जर आपण ह्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं तर ह्या गोष्टी कदाचित पुढच्या येणाऱ्या वर्षात आपल्यासाठी किती विचित्र घडू शकतात ह्याचा सुद्धा विचार आपल्याला करणं कुठेतरी गरजेचं आहे. जर एड्स अजून HIV याविषयी जर बोलायचं झालं, एका माणसामध्ये जागरूकता असली तर त्या माणसाने 10 जणांमध्ये जागरूकता जागवणं तितकंच गरजेचं आहे. त्याविषयीची एक गोष्ट मला तुमच्या समोर सांगावीशी वाटते. एका गावामध्ये खूप मोठे संकट आलेले असते, पण त्या गावामध्ये असं ठरलं जातं की हे संकट मिटवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या गावामध्ये भोलेनाथाचं खूप मोठं मंदिर असतं. तिथं पुजारी म्हणतात की हे बघा आपल्या गावावरती खूप मोठं संकट आलेलं आहे, ते संकट जर आपल्याला मिटवायचं असेल तर आपल्यापैकी प्रत्येकाने सगळ्यांनी रात्री 1 तांब्या प्रामाणिकपणे दूध आणून त्या पिंडावरती वाहूया, जेणेकरून आपल्या गावावरील संकट मिटून जाईल. मग प्रत्येक माणूस काय करतं की चला 1च तांब्या दूध द्यायचे ना, म्हणून प्रत्येक माणूस काय करतं की रात्री जाता अजून 1 तांब्या दूध वततं. पण सकाळी ज्यावेळेस पंडित येऊन मंदिराचा दरवाजा उघडतात त्यावेळेस सगळा पाण्याचा प्रवाह बाहेर येतो. म्हणजेच काय तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनात हेच आशावाद ठेवलेला असतो की बाबा माझ्या एका तांब्याने काय होणार आहे, प्रत्येक जण तर दूध आणणारच आहे, जर मी 1 लोटा पाणी नेलं तर थोडीच कोणाला काय कळणार आहे. तर ही खऱ्या अर्थाने असा विचार आपल्या जगात थांबणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागून एड्सची जागरूकता केली पाहिजे. धन्यवाद.